आता हवामानाविषयी एक महत्त्वाची बातमी। जुलैच्या या तारखेपर्यंत असणार पावसात खंड। पाहूया जुलै महिन्यात किती दिवस पावसाचा खंड आहे आणि कोणत्या तारखेनंतर राज्यात पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती। 15 जुलैनंतर पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे असंही हवामान खात्याने स्पष्ट केलंय। पण 20 जुलैनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकेत मिळत आहेत। मागच्या महिन्यात राज्यातील बहुतांश भागांत विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तूट निर्माण झाली होती। मराठवाडा आणि विदर्भातही जुलैच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला नव्हता। मात्र गेल्या 4 दिवसात विदर्भात चांगला पावसाची नोंद झाली असून ही तूट भरून निघाली आहे। चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांत आलेल्या पूरपरिस्थितीमध्येही आता सुधारणा झाली आहे। सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असलं तरी पावसाने विश्रांती घेतली आहे। सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता निवळलं आहे। त्यामुळे समुद्र सपाटीपासून सुमारे 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत असून त्याचा परिणाम म्हणून विदर्भात पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 11 जुलैपासून ते 14 जुलैपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। विशेषतः भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यानंतर 15 जुलैनंतर पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे असंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे। पण 20 जुलैनंतर पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचे संकेत मिळत आहेत अशी माहिती हवामान विभागाकडून येत आहे।